दरवर्षी महाराष्ट्र युवा मंच मेडिकल निष्ठात स्पर्धा भरवता, त्यामुळे आम्हा विद्यार्थ्यांना म्हणजे शालेय गट असो हिरकणी गट असो आम्हाला प्रोत्साहन भेटते. म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासाची आवड निर्माण होते आणि छत्रपती शिवाजी महाराजांचे जे अनेक किल्ले आहेत त्यातून आम्हाला माहिती भेटते आणि त्यातून आम्हाला प्रोत्साहन भेटते. आम्ही आमच्या कलागुणांना वाव देऊ शकतो आणि आम्हाला पुन्हा तुम्ही बक्षीस समारंभ ठेवून प्रोत्साहन देता. आणि यामुळे महाराष्ट्र छत्रपती शिवाजी महाराजांच्या गडकिल्ल्यांची माहिती, छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासाची माहिती आम्हाला माहिती होते. म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांचा म्हणजे गडकिल्ल्यांचा इतिहास जो दुर्गम होत चाललेला आहे त्या तुम्ही आम्हाला किल्ल्यांची स्पर्धा देऊन प्रोत्साहन देता. छत्रपती शिवाजी महाराजांच्या गडकिल्ल्यांची सध्याची अवस्था दुर्गम झालेली आहे हे आम्ही या छोट्या मातीच्या किल्ल्यामधून म्हणजे इतरांना सांगू शकतो. तुम्ही ठेवलेल्या स्पर्धेमुळे आम्हाला आमच्या कलागुणांना वाव भेटतो. छत्रपती शिवाजी महाराजांच्या गडकिल्ल्यांचा मागे पडलेला इतिहास आम्ही सांगू शकतो. म्हणजे गडांची सध्याची अवस्था म्हणजे आम्हाला जाताना भरलेली पाण्याची बाटली आम्ही घेऊन जातो आणि येताना रिकामी पाण्याची बाटली घेऊन येत नाही का. गडकिल्ल्यांची सध्याची अवस्था, कचरा टाकणे, स्वतःची नावे कोरणे हे आम्ही यातून स्पष्ट करतो. त्यामुळे तुम्ही असे चांगलं प्रोत्साहन देत चला. थँक्यू सर. जय मराठी युवा मंच यांच्या समृद्धी विद्यमाने दरवर्षीप्रमाणे आपण किल्ला स्पर्धेचा पारितोषिक समारंभ आणि ते पार पडला. या स्पर्धेचे हे 13वे वर्ष आहे. 13 वर्षांपासून जय मराठी युवा मंच आणि भेटा यांच्या वतीने आपण पंढरपूर शहरातील तसेच यावर्षी पुसून ग्रामीण भागातील लोकांसाठी तिथे शालेय विद्यार्थ्यांसाठी किल्ला स्पर्धेचं आयोजन करतो. या स्पर्धेचा पारितोषिक वितरण समारंभ आमचे मार्गदर्शक जय पवार यांच्या शुभारंभात पार पडला. तर एकूण या स्पर्धेमध्ये यावेळी 52 लोकांनी सहभाग नोंदवला होता. त्यापैकी आपण 15 लोकांना पारितोषिक दिलेलं आहे. इथे सर्व सहभागींना पारितोषिक आणि तसेच आपण दिले आहे. एकूण सहभागींपैकी 15 लोकांपैकी आपण एकंदर 5 गट केले होते. प्रथम गट होता शालेय गट, द्वितीय गट, दुसरा गट होता हिरकणी गट जो महिलांसाठी राखीव होता, तिसरा गट होता सांघिक गट, चौथा गट होता ग्रामीण गट. याप्रमाणे आपण गट केले होते. त्यासाठी आपण त्यांना पारितोषिक यावर्षी दिलेलं आहे. यातून आपल्याला असं संधी द्यायचा आहे की दरवर्षी अधिकाधिक लोकांनी किल्ला बनवावा. आपले जे ऐतिहासिक वैभव आहे ते लोकांसोबत साजरे करावे. केवळ गड किल्ले पुस्तकातून न बघता किंवा मोबाईलमध्ये न बघता स्वतः आपण त्यामध्ये बनवावे आणि त्यातून आपला उज्ज्वल इतिहास सर्वांसमोर मांडावा. त्यासाठी हा केलेला आहे. छत्रपती श्री संभाजी महाराज की, भारत माता की.